मी आत्ताही सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बंगल्यावरच आहे। आमची आत्ता सविस्तर बैठक झाली। माझ्यासोबत काही मराठा समाजातले तज्ज्ञ मंडळी होती, मुंबईतलेही काही लोक होते आणि जो जी आर काढला आणि ज्या जी आरच्या माध्यमातून आम्ही मराठे माघारी गेलो आणि गुलाल उधळला, त्या गुलालाचा उधळलेला जो रंग आहे तो आता फिका पडायला लागलेला आहे। आझाद मैदानावर ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले होते, त्याच क्षणाला आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते आणि ते आता महाराष्ट्रात खरं ठरलेले आहेत। मी विखे पाटील साहेबांनाही विचारलं की साहेब, तुम्ही जे 8,500 गाव आहेत मराठवाड्यातले, त्यापैकी 7,000 गावांमध्ये नोंदीच नाहीत, अशा लोकांसाठी काय करणार आहात का? त्यासाठी काय ठरलेलं आहे का? त्यासाठीची कार्यपद्धती काय? त्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। त्यांच्याकडे आज ते उत्तर नाही, ते काळाच्या ओघात पुढे त्याने ठेवलेलं आहे। मी म्हणालो, आज जे काही अभ्यास वर्ग सुरू केलेला आहे तुम्ही, म्हणजे गाव पातळीतल्या समितीचा आणि अधिकाऱ्यांचा, त्यामध्ये ज्या गावांमध्ये नोंदीच नाहीत त्या गावात मग त्या समिती स्थापन करून उपयोग काय, हाही प्रश्न केला। त्याच्यावरही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे म्हणजे समाधानकारक उत्तर नव्हतं। तिसरी गोष्ट, जर एखादा माणूस गावामध्ये असेल, कुणबी, त्याच्याकडे नोंद असेल आणि तो मानव दिनांकाच्या आधीचा म्हणजे 1967 पूर्वीचं पुरावे देऊन जर तो माणूस आज ऑथेंटिक ओबीसी असेल, कुणबी असेल, तोच माणूस इतराला प्रतिज्ञापत्र देऊ शकणार आहे, त्याच्या कुळातल्या लोकांना देऊ शकणार आहे। समजा गावात नाहीच माणूस, त्याचं काय? कोण आम्हाला लिहून देणार या गावात? अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा देऊ शकले नाहीत। मी त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीवर समाधानी आम्ही नाही। हा जो काही लढा सत्यासाठीचा, जो सत्याग्रह आम्ही सुरू केलेला आहे, महाराष्ट्रात ज्याला आरक्षण कळते ही माणसं जी उभी आहेत, ह्या लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सरकारपाशी नाहीत। आज देवेंद्रजींनीही क्लिअर केलेलं आहे की ज्यांच्याकडे नोंदी आहेत अशाच माणसाला आम्ही ओबीसी आरक्षण देऊ शकतो। मग म्हणजे याचा अर्थ असा आहे की आझाद मैदानावर आमची फसवणूक झालेली आहे, आमची पूर्णतः फसवणूक झालेली आहे। हे आता सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, मराठवाड्यातल्या मराठ्यांना लक्षात यायला गेलं आहे। दुसरी गोष्ट, मी आज म्हणालो की पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या ओबीसी आरक्षण उपसमितीमध्ये प्रश्न केला की ज्या कुणबी नोंदी असतील, चुकीच्या पद्धतीने दिल्या असतील, त्याची श्वेतपत्रिका काढा। मी म्हणालो, मराठा आरक्षण उपसमितीचे तुम्ही अध्यक्ष आहे साहेब, तुम्ही सुद्धा 23 मार्च 1994च्या जी आरच्या बाबतीत श्वेतपत्रिका काढावी असा ठराव घ्या। आता आम्ही बघू, मराठा समाजाचे हे काही तारणहार असलेले आमचे विखे पाटील साहेब आहेत, ते करणार आहेत का? 23 मार्च 1994च्या जी आरच्या संदर्भानं आम्ही अनेक अंगानं चर्चा त्यांना केली आणि त्याचे मी त्यांना बारकावे सांगितलेले आहेत। आता येणाऱ्या काळात बघू काय होते। मराठ्यांचं नुकसान, आमच्या हक्कावर ओबीसी आज अतिक्रमण करायला लागलेले आहेत आणि अतिक्रमित असलेली जमीन जर सोडणार नसतील तर आम्हाला येणाऱ्या काळात एल्गार उभा करावा लागेल। तशा अर्थानं आजची जी बैठक आहे ही एका अर्थानं आम्हाला समाधान देणारी ठरलेली नाही। आम्ही सगळे मराठी एकदा चर्चा करू, मनोज दादा जरांगे पाटलांनाही बोलू की कशा पद्धतीने फसगत झाली आणि येणाऱ्या काळात लढ्याचा नवा एक एल्गार आम्ही उभा करू।